आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज। मी भगवान सदाशिव माने 5 स्टार MIDC ओसवाल FM हॅमरले टेक्सटाईल या कंपनीमध्ये गेली 15 ते 16 वर्ष झाले मी काम करतोय। असेच माझ्यासारखे जवळजवळ 700 कामगार या कंपनीमध्ये काम करतात आणि मी त्या कंपनीमध्ये युनियन प्रतिनिधी म्हणून काम करतोय। आमच्या मालकांच्या हेकेखोरामुळे किंवा त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे FM हॅमरले टेक्सटाईल ही कंपनी गेली 1.5 ते 2 वर्ष झाले बंद अवस्थेत आहे। त्यामुळे 700 कामगारांचा रोजगार तर धुळीला मिळालेलाच आहे। त्यात त्यांना आर्थिक संकटांना वगैरे सामोरं जाते। वेळोवेळी मालकांना सांगून त्यांच्यासंग मीटिंग करून किंवा सरकारी अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा यामध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही। तरी परवा आम्ही साहेबांना भेटलो, साहेबांनी आज तारीख दिली होती, मालक आजच्या तारखेला उपस्थित राहिले नाहीत। मालक शिरीष कुमार सोनवणे कोल्हापूरचेच आहेत, त्यांना सांगून सुद्धा त्यांनी आज हजर राहिले नाहीत। पण या गोष्टीमुळे काय झालेलं आहे की मालक पळ काढू भूमिका म्हणजे करत आहेत असं दिसून येते। परंतु साहेबांनी सांगितले त्या पद्धतीने पुढील आठवड्यात आणखीन एक मीटिंग लागेल, त्यामध्ये आम्ही विनंती केली आहे की आम्हाला यामध्ये काहीतरी तोडगा निघून कामगारांना आम्हाला रोजगार मिळावा किंवा आम्हाला काय असेल ते आमचा न्याय मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। बंद असल्यामुळे नेमकं काय तुमच्या मागण्या आहेत, किती रुपयाचा या घडामोडी आहे? कसं आहे, ही एक्सपोर्ट कंपनी आहे टेक्सटाईल, त्यामुळे कसं आहे जवळजवळ 700 ते 800 कामगारांना हे रोजगार उपलब्ध आहे। आमचं प्रामाणिकपणे मत आहे की हा प्लॅन्ट पुन्हा सुरू व्हावा आणि यामध्ये एवढ्या लोकांना रोजगार मिळावा, एवढ्यांची घरदारं चालावी। त्यामुळं ह्या ऑनरला जर चालवायचं जमत असेल तर शासनाच्या अधिकाऱ्यांना दुसरा कोणता आम्हाला पर्याय निवडून हा प्रकल्प सुरू व्हावा अशी सगळ्याच आमच्या कामगारांची हे आहे। काही ठिकाणी बघितले की कामगारांच्या धोरणामुळे कंपन्या बंद पडतात, परंतु ह्या आमच्या बाबतीत असं घडलेलं आहे की उलट्या पद्धतीने घडलेलं आहे की मालकच कामगारांची पिळवणूक करत आहे। ना आम्ही कोणत्याही प्रकारची पगारवाढ मागितलेली नाही, ना कोणत्याही प्रकारचा करार आम्ही मागितला नाही। आम्हाला जो काय शासनाच्या नियमानुसार 15-16 हजार जे किमान वेतन आहे त्या पद्धतीनेच आम्हाला पगार आहे, तेवढ्याच पगारची आम्हाला अपेक्षा आहे। परंतु आम्हाला रोजगार मिळावा ही आमच्या पूर्णपणे सगळ्या कामगारांची आमची भूमिका आहे। परंतु कसं आहे, त्या आमचं जे मालक आहेत ते प्रॉपरली टेक्सटाईल झोनमधले नसल्याकारणाने त्यांना यातलं नॉलेज नाही, त्यांना नॉलेज नसल्याकारणाने ते पूर्णपणे म्हणजे मोडकळीस आणण्याच्या प्रयत्नात आहेत। कामगारांचा PF कट झाला आहे मात्र ते जमा झालेला नाही अशी एक समस्या ऐकायला मिळते, नेमकं काय? होय, जवळजवळ 1.5 वर्षाचा PF आमचा जमा झाला नव्हता। मग आम्ही काय केलं, PF ऑफिसला कळवून आम्ही PF ऑफिसवरती आंदोलनाची भूमिका बी घेतली। त्यानंतर काय मालकाने काय केले, त्यातही पळवाटा काढायच्या भूमिकेनं आमच्या पेमेंटमधनं जे कट झालेलं आहे तेवढंच PF भरलेलं आहे आणि जे ऑनर करून जो भरायचा असतो तो PF अद्याप भरलेला नाही। आणि त्यामुळे काय झालं आहे, आता आमच्या कामगारांचं त्या पद्धतीने नुकसान झाले। आमच्या जे एका कामगारांचा मृत्यू झाला त्याला 7 लाखाचा विमा असतो, त्या विमासुद्धा आम्हाला मिळू शकलेला नाही। त्यामुळं कसं आहे, त्यातही आपला फायदा कसा होईल हीच भूमिका त्याची आहे। PF ऑफिसला पण आम्ही विनंती केली की लवकरात लवकर यातनं काहीतरी मार्ग काढावा, तो तिथेही निघत नाही आहे। लेबर आयुक्त असू दे, पुणे असू दे किंवा मंत्रालयापर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहे, तिथंसुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही। शेवट आम्ही आंदोलन केलं, जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा आंदोलन केलं, तरी पण काय होत नाही। म्हणून आमच्या कामगारांनी ठरवले की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। याच्या पलीकडे जर आत्ता जर न्याय मिळत नसेल तर ह्या पुढची भूमिका आहे ती वेगळ्या पद्धतीची असेल आणि त्याला कोण जबाबदार असेल तर शासन पूर्णपणे या गोष्टीला जबाबदार असेल। कारण एवढा मोठा रोजगार जर बंद होत असेल तर शासन काय करतंय हा पण आम्ही शासनाला प्रश्न विचारतोय। त्यामुळे लवकरात लवकर मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, नेमकं या बैठकीत काय ठरलंय आणि आपल्या मालकाकडनं काय म्हणणं मांडले? साहेबांना आम्ही विनंती केली की बाबा आमचाही रोजगार टिकला पाहिजे। त्या पद्धतीनं साहेबांना मुश्रीफ साहेबांनी मालकांना मालक हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांनी फोन लावून सांगितले की आम्हाला कुठल्या पद्धतीचे डिसिजन पाहिजे आहे, एवढ्या लोकांचा रोजगार आहे, या संदर्भात तुला काय मदत असेल तर आम्ही करू, परंतु तू पुढल्या मिटिंगला हजर राहावं असं त्यांना विनंती केली।